लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे। आपण जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यातल्या 10च्या 10 तालुक्यांमध्ये अवकाळी पावसानं मोठं नुकसान केलेलं आहे शेती पिकांचं। आपण पाहू शकतो रेणापूर तालुक्यातल्या गरसोळी गावच्या भागामध्ये आपण आहोत। आपण जर पाहिलं तर ही भाजीपाल्याची शेती आहे ती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं चित्र जे आहे ते अवकाळी पावसामुळे आपल्याला पाहायला मिळतं आहे। ही भोपळ्याची शेती आहे या शेतकऱ्याने केलेली, ती पूर्णपणे जमीनदोस्त झालेली आहे। अर्धा एकर शेती आहे आणि त्या शेतीवर या शेतकऱ्याचा उपजीविका जी आहे ती होती आणि पूर्णपणे ही भाजीपाल्याची शेती किंवा ही भोपळ्याची शेती पूर्णपणे जमीनदोस्त झाल्यामुळं त्या शेतकऱ्याच्या पदरात आता 4 पैसे पडतील अशा प्रकारची स्थिती नाही आहे। लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यामध्ये सर्वाधिक नुकसान जे आहे ते झालेलं आहे। ज्वारी असेल, हरभरा असेल, या सगळ्या शेती पिकांचं झालेलं आहे। पालेभाज्यांची शेती उद्ध्वस्त झालेली आहे। त्याचबरोबर आंबा फळबागांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। ज्या शेतकऱ्याचं हे भोपळा पीक आहे, ज्याचं पालेभाज्याची शेती ते करत होते, त्यांचं नुकसान झालेलं आहे। त्यांच्याशी आपण बातचीत करणार। मला सांगा किती एकर शेती आहे तुम्हाला आणि कसं आता अवकाळी पावसाचा फटका बसला? 20 गुंठे शेती आहे, त्यात भाजीपाला आहे आणि ते थोडं करून खात होतो। मला काही ह्याच्यावर पोट होतं माझं, सगळी नुकसान झालेली माझी। हां, काय किती लागवडीला खर्च आलता, आता काय पैसे मिळतील असं अपेक्षा होतं? ही ह्याच्यावर लागवडीला खर्च होत 50,000 रुपये माझा। त्याच्यामध्ये लेकरं बाळा करून खात होतो मी, पण मला काही आता राहिलं नाही शिल्लक। अर्धा चक्कर शेत आहे, अर्धा चक्कर आहे। काय करावं, लेकरं माझ्या याच्यावरच मदार होतं, याच्यामधून गेलं समजा। आता काय करावं, बन मंजुरी होईना, आम्ही म्हातारे हा काय करून खावं आता। म्हणजे पूर्ण वेळ भाजीपालाच करता तुम्ही? भोपळा त्या अगोदर मेथी लावलेली होती? मेथी हाय, मध्ये भोपळा होतं, समजच गेलं आता काय करावं, लेकरा बाळाला काय घालावं आता। अल्पभूधारक शेतकऱ्याची स्थिती आहे। भाजीपाल्याची शेती अर्धा एकरमध्ये हे करत होते आणि पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे। लातूर जिल्ह्यातल्या प्रामुख्यानं जर आपण लक्षात घेतलं तर फळबागा आणि पालेभाज्यांच्या शेतीला जो आहे तो मोठा फटका बसलेला आहे। या भागातले नागरिक आपल्यासोबत आहेत। मला सांगा तुमच्या कोणकोणत्या भागामध्ये म्हणजे तुमच्या गावच्या परिसरामध्ये नुकसान झालेलं आहे? गरसोळी, पळसी, खानापूर, लखमापूर, मोरवड आणि वाला तत्तापूर या गावामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आज पालाभाजी असेल, भोपळा असेल किंवा वांगा, आमच्या इथं ज्वारी, वांगे आणि भोपळा भाजीपाला जास्तीत जास्त संख्येनं लावलेला आहे, तर पूर्ण नुकसान झालेले आहे। वांग्याला एक ही राहिलं नाही, आंब्याचे पूर्ण आंबरही खाक झालेली आहे। अशा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या भागात, मोठं नुकसान झालेलं आहे। प्रशासनानं तातडीनं पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी जी काही मदत आहे ती करावी अशा प्रकारची मागणी देखील शेतकरी करतायत। महेंद्र जोंधळे, TVN मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव। लातूर जिल्ह्यामध्ये फळबागा आणि भाजीपाला शेतीला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलेला आहे। एका महिन्यामध्ये तिसऱ्यांदा अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं कांद्याचं जे पीक आहे ते पूर्णपणे
नासाडी होत चाललेली आपल्याला पाहायला मिळतं आहे. मोठा अटॅक जो आहे तो गारपिटीचा या कांदा पिकावर झालेला आहे आणि त्यामुळं हे कांदा पीक जे आहेत ते शेतकऱ्यांच्या हाती पडेल अशा प्रकारचं चित्र नाही आणि त्यामुळं शेतकरी अडचणीत येताना आपल्याला पाहायला मिळतात. रेणापूर तालुक्यातल्या ग्रामीण भागातले शेतकरी आपल्यासोबत आहेत. गरसोळी गावच्या भागामध्ये आपण आहोत. या भागातले शेतकरी प्रामुख्याने भाजीपाल्याची शेती करतात, मात्र आता हातात काहीच येत नाही. तुमचं कांदा पीक पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे. हो, उद्ध्वस्त झालेला आहे. आम्ही संतोष मुरलीधर चव्हाण, मुक्काम पोट गरसुळी, तालुका रेणापूर येथील शेतकरी असून मी 9 एकर क्षेत्रावर कांदा पीक काहीतरी चांगलं होईल म्हणून केलं. मल्चिंग पेपर, ड्रीप आणि असा खर्च 9 लाख रुपये माझा शेतीवर खर्च झाला कांदा शेतीवर. आज पूर्ण पीक माझं उद्ध्वस्त झाले गारपिटीमुळं. ही जर गारपीट नसती तर एकरी 30 टन ॲव्हरेज काढायचं ह्या उद्दिष्ट ठेवून मी खर्च केलता, पण आता 30 किलो निघायला महाग झाले. एवढं माझं प्रचंड नुकसान झालेलं आहे. आणि 2 एकर ज्वारी, 9 एकर बटाट्याचं पीक, तर बटाटे नासूनच जाते. आता काढ आलेत बटाटे, काही काढले तर अर्धा एकर काढलेत बटाटे आणि राहिलेलं 8.5 एकर मधले बटाट्याचं पीक माझं उद्ध्वस्त झालं. एकतर भाव नाही मार्केटमध्ये, भाव 8 आणि 5 रुपये काढले, ती तरी काढून इकडून काहीतरी खर्च निघाला अशी अपेक्षा होती, पण आता ह्याला काढायचंच काम नाही. त्याच्यामुळं प्रचंड नुकसानीत आणि आता कर्जबाजारी झाल्याची पर्याय नाही. आता कसं काय आता काढणीला जो खर्च येईल तो सुद्धा, काढणीचा खर्च काढायला येतच नाही तर खर्च करायचा प्रश्नच नाही. आता ह्याला आता ही काढणे म्हणजे ही रानाच्या बाहेर काढून पुढचे पीक घेण्यासाठी जी लागणारा खर्च आहे त्याला आपल्याकडे आता पैसाच नाही. आता मी म्हणजे शेती एक उमेद नवीन ठेवून काहीतरी बदल करावा म्हणून कराल तो, जरा शास्त्रशुद्ध पद्धतीने करावी म्हणून. ही असा फटका बसल्यामुळे आता ही शेतीवर आपलं म्हणजे आता हीच राहिलं नाही. आणखी काही शेतकरी आहेत, मला सांगा तुमच्या शेतामध्ये काय नुकसान काय झालं? टरबूज आहे, ककडी आहे. गारपीटमुळं टरबूज आणि ककडी पार झाली. टरबूज एकरी कमीत कमी 2 लाख रुपये खर्च येते टरबूजाला. टरबूज चांगलं पिकविलेलं आहे आता सध्या शेतावर आहे. तर टरबूज आता जातंय 3 लाख रुपये खर्च केलाय, तर आता खर्च निघत नाही. काय मागणी आहे आता सरकार? आज सरकारनं अनुदान द्यावं आम्हाला, एवढं आमची भरपाई करून द्यावी. मान्यता मुख्यमंत्री साहेबाला आमची एक विनंती आहे की शेतकऱ्याला ही करावं, की उभं करावं आणि जी चालू बाकीवाले जी आहेत तातडीनं पंचनामे करून सरकारनं मदत करावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती शेतकरी करतायत. आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये भाजीपाल्याची शेती जी आहे किंवा फळबागा जी आहे ते उद्ध्वस्त झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.